आणलं काय आला? काय आहे नेमकं? एक पोर आहे, बोलत की नाही, अंगावर कापड बी नाहीत. त्याला यो भाकर देत होता आणि त्याच्याशी बोलत होता. हाय रे बाळू. वय मी चुकीचं केलाय का? र तसं नव्ह, पण कोण कुठला त्यो पोर, ना वळख ना पाळख. आय पण आपल्याला पांडुरंगानं काय कमी केलं आहे का? र आरपर म्हणून वाटत बसायचं का काय? बा शेतात घाम गाळतोय तेव्हा पीक येतय. अगं आपण बघितलं तेच पोर होतं बघ. हा म्या सांगते येडा हाय त्यो. येडा नाही त्यो, चांगला आहे. तू हे समज कर आणि स्वतः उपाशी राहा. कशाला? पांडुरंग दिल की त्याला. हा खरंच आहे बघ, घरातलं बाहेर नेऊन द्यायचं आणि परत येऊन घरातलंच खायचं. आय मला भूक नाही. मला 2 भाकऱ्या बांधून दिल्यास ना, मग झालं ते. भरलं माझं पोट. असं कुठं असतंय का बाळू? चला वाढते म्या. आय नग माझ्या वाटणीची भाकर मी देऊन आलो ना, राहू दे. काय बोलाव आता? अरे भूक लागली का चट खाईन त्यो. बाळू अजून बी तुझं काही कमी झालं नाही ना व? म्या काय केलं आहे? जरा नीट वाग की. तू असा वागतोस म्हणून कर्नाटकात नाही नेलं त्यांनी तुला. म्या माझ्या मेंढ्या घेऊन जाईन कर्नाटकात. तू नका काळजी करू. असाच वागतोय ह्यो. मी हाय तर बघतेस तुझ्याकडं. आय काय बी जेवायला वाढू नग त्याला. हा असं केलं ना मगच समजेल त्याला. तुम्ही मला जेवायला देऊ नका, पण मी गावात जाणारच. त्या पोराला भेटाय वय आणि माझ्या वाटत कोण येईल त्याच काय होईल सांगता यायचं नाही. ए बाळ्या, धमकी देतो का काय? हा जावई बापू, तुम्ही ध्यान नका देऊ. आय त्या आयात आय त्यानं जास्ती केलं तर त्या पोराला सांगते गाव सोडून जा म्हणून.
अरे पोरगा आला आहे गावात असा उघडा बंब बोलतच नाही अजिबात कोणाशी नुसतं असं करते असं 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 काहीतरी करते खायला मागते हुळच आहे. अरे येत त्या चुकला माकला असेल कोणीतरी त्याचे काय करायचंय अहो पुढचं तर आहे का तो बाळू त्याला ओळखतो वाटतं. कशावरून? लय काळजी घेतो त्याची. भाकरी दिली खायला बाकीचे तर त्याला येडच समजत होते. हेनरी एकदा तुम्ही जाऊन बघा कोण आहे ते हे समजले पाहिजे. अयो 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 ते पुरी भाजी लापशीच सांगितले ना एकदा. ए त्या हा तू काही खाल्लेस अयो काय खाल्लेस वडे खाल्ले सकाळी सकाळी त्याच्यात असं सांबर होत तिखट चव होती म्हणून सांगू लगेच पान खाल्लं मी. अयो तात्या अरे नशीबवानच की रे बाबा वडे सांबर म्हणजे अक्काने तुम्हाला काहीच दिलं नाही खायला अजून. अयो अरे 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 घरात एवढे 7 रांजण सोन्या नाण्याने भरलेले आहेत आणि खायला काही नाही. काय म्हणावं याला. अयो त्याला पण हात लावू देत नाही रे बाबा ती येत त्या. अरे अरे काय करायचं मग आता. अयो तोच विचार करतोय बघ. मी एक सांग का. अयो सांग की रे बाबा तुझ्याच पोटात वडे सांबर तुलाच सुचणार तुझेच डोके चालणार. अयो सांग. मी म्हणतो बाळूशी बोलून बघ तोच सांगन काही ना काही. अयो बरोबर की रे तोच सांगेल काहीतरी. तू मस्त वडे आणू का. अयो नको नको अयो गावात जाऊन काय सांगणार पंचाला वडे पाहिजे तर म्हणून. अयो नको नको त्यापेक्षा तू एक काम कर बाळू उकडे जा त्याला सांग मी वाड्यावर बोलवले म्हणून एकदम पटकन लवकर. हा हा लगेच घेऊन येतो. हा हो जाऊ बापू काय झालं बसा की. अहो जेवण एवढं झालं हाय की पोट फुगले बघा. जरा कमी खायचं. आता जेवणाला एवढी चव होती 2 भाकरी जास्त खाल्ल्या म्या. होय 2 नाही 4 खाले असतील. बाळ्या खाणं काढू नाही कोणाचं. घरला बी असंच करतात. सत्ते काय बी बोल नगस. आईला विचार बाबा हाय का. आय म्हणाल चालायला सांग म्हणून. ए बाळू कुठे चालला. मला बाहेर जाऊ द्या. एवढं रामायण झालं तरी तुला बाहेरच जायचं आहे का. वय माझ्या वाटत यायचं नाही. बाळ्या इकडे तुम्ही हात सोडा त्याचा. बा सोडके हात त्यांचा. इकडे बाळ्या मी आज त्या पोराला बघितलं आहे त्याच्या नादी लागू नका. अरे गाव म्हणल तुमचा लेखच ते खुळ्याच्या नादी लागला तर आम्ही काय करावं.
जावई बापू बसा की. वय वय बस बस. पडा 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 तुम्ही पडा. काय जावई बापू झोपल्यात वाटत. नाही पडल्यात. तू कसं काय इथं? आता तुम्ही काय बोलवतच नाही तर आलो मीच. कसं आहे तात्या? आता माझं दुःख काय सांगावं तुम्हाला जावई बापू. दाजी तात्याचं लगीनच होईना. होय ना. मी बघू का तुमच्यासाठी? हा खरंच की काय? तुम्ही बघताय बघा बघा. तात्या तुझं काय काम आहे ते आधी सांग. अरे हा पंचानी बोलवलं आहे बाळूला. कशा बाई? आता ते काय मला ठाव नाही. चल बाळू चल. थांब. अरे त्याच्या आईला विचार आणि मग घेऊन जा. सुंदरा ये सुंदरा. काय झालं? किती मोठ्याने हाक मारली. आवाजच तसा आहे, काय करणार? आय मला गुंडपाच्या बाण बोलवलं आहे. मी म्हणलं का तुला विचार. हो पण कशाला? काय काम आहे? आय त्याला काय बी ठाऊन आहे. हं. मी असं जातो आणि असं येतो. काय नका धाडू त्याला. बाळू घरला थांब. काय करावं आता? अव लय मोठं काम आहे. बाळू नाही आला तर लय वाईट वाटल त्यासनी. बर बर बाळू तू जा पण लागलीच घरला ये. होय तात्या चल. चल जावई बापू तेवढं बघा. तुम्ही असं लाडावून ठेवता मग असं होतंय. आय त्या पंचापासून लांबच ठेव बाळ्याला. अगं ते घरला येत्या त्या परिस्थितीला जाऊन येऊ दे. महादेवा महालिंगराया. अय्यो भूक लागली रे भगवंता. अयो तात्या वडे खातो. अयो गुंडप्पा लापसी खातो. अयो वैजंता पुरी भाजी खाते. अयो मला काहीच नाही. अय्यो अय्यो. इथेच बसून राहणार आहात की आत पण येणार आहात? अय्यो मी आहे इथेच. तू आत जा. अय्यो यो, गावात कोण मुलगा आला आहे, कुठे आहे, काही समजले का? अय्यो मी अजून गेलो नाही वैजंता गावात. त्यामुळे अजून कळले नाही. नंतर जाईन गावात तेव्हा कळेल. अय्यो तू जा आतमध्ये. ठीक आहे. आणि कडी लावून घे. का कुणी येणार आहे का? अय्यो कोण कशाला येते वाड्यावर असंच. ए तुम्ही पण जरा आराम करा. अय्यो हो ग. अय्यो बाळू. ये बाळू ये. बस बस बस. ना ग, तुम्ही बोलवलं का? अय्यो तुझ्याकडे जरा काम होते म्हणून निरोप पाठवला आता त्याकडे. अहो माझ्यासारख्या लहान पोराशी तुम्ही काय बोलणार? तू लहान काही म्हणते बाळू. बरपंच बोला तर. अय्यो तुला तर सगळे ठाऊक रे बाबा बाळू. मी त्या जमिनीतनं 7 रांजण काढले ते. अहो मलाच काय,
समद्या गावाला ठाव आहे. काय बोलतोस? तात्याला विचारा की. आता ते काय लपून राहतं होय पंच. न सांगता बी लोकांनी समजलं आहे तुम्ही किती लोचट हायसा. अयो हे तात्या, अयो मला लोचट म्हणतोस? हे फुल नाही नाही म्या नाही, असं लोक म्हणतात. काय बाळू? तात्या, लोक तुझं कौतिक करतात असं वाटतंय होय तुला? अय्य. म्हणजे माया माघारी मला बी नाव ठेवतात का? बर, पण काय काम आहे ते सांगा. अयो बाळू, त्या धान्याच्या कुठारात ते 7 रांजण ठेवलेले आहेत. त्या 7 रांजणाचं म्हणजे सांगून टाका पंच. काय साखरेच्या पाकात घोळू घोळू सांगताय? अयो असं. अयो बाळू, अरे त्या वैजंताने सांगितले की त्या रांजणांना हात लावायचा नाही म्हणून. अक्काला घाबरता वय? बाळू, त्या 7 रानाचं काय करायचं आहे असं विचारायचं आहे. असं आहे वय? हा. अयो बाळू, मी त्या जमिनीतनं जेव्हा 7 रांजण काढले तेव्हा त्याच्यावर एक नाग बसला होता. अय्यो आणि बाळू, इथे पण एक नाग बसलाय बघ रांजणांवर. अय्यो. आय कधी गेला हाय बाळू? आता बघते आहेस ना व तू. मग त्याला खडसावून सांग पाहिजे तर. एक डाव हात उचलायला ना ग. अगं, मी त्याला स्वतः घरात डांबला होता, दोराने बांधून ठेवला होता. आता आणि काय करू? आज असा हाय, उद्या मोठा झाल्यावर काय करल? तुझं म्हातारपण कसं जायचं? आज राहू दे, त्याचं लगीन झालं तरी लई झालं बघ. आणि तुझं काय होईल? हा, कसं सांभाळणार आहे तुला तो? मला सांभाळायला माझा पांडुरंग हाय. हाल सिद्धनाथांची कृपा बी हाय माझ्यावर. माझं तुम्हाला काय बी बघायला लागणार नाही, काय बी काळजी करू नका. ह्यांची हाय काळजी. तर आता हे बी कुणासनी काय बी बोलत नाही, शांत आल्यात बघ. घरातल्या एका भोवती समजा घर गिरगिर फिरतंय. पर एक सांगू का गंगे, आता ह्या तरी कोणाशी बोलू ग, म्हणून तुझ्याशीच बोलते. बोल. बाळू साधा सुद्धा पोरगा नाही असं वाटतं बघ कधी कधी. म्हणजे म्हणजे त्याच्यावर देवाची मर्जी आहे बघ. कशावर ना? असं आहे, मला जे दिसतं ते कुणासनी बी दिसत नाही. अगं, मला समजल असं सांग की. अगं, आता चंदूलाल शेठजी त्याला भेटा इथं आलं होतं. तो पणच घाबरतो बाळूला. आता त्या दिवशी मी त्याला स्वतः घरात डांबला होता, आणि बाहेर बी त्योच आणि घरात बी त्योच. आय, मला काय हे पटत नाही बघ. बाळू, काय करायचं तूच काहीतरी मार्ग सांग बाबा. तुला पण देतो थोडे सोने. मला काळ हात करायचं नाहीत मला. ते सोनं तुमच्याकडेच ठेवा. अयो मग करायचं काय रे बाळू? अयो बाळू, तू इथे कसा काय? पंचानं बोलवलं म्हणून आलो. का बोलवलं तर त्याला? ते असंच असंच. काय रे बाळू, असंच. अक्का, ते वाईट काम आहे. तुम्ही आज जावा, आम्ही हाय इथं. बाळू, तू सांग काय बोलत होते हे? ते विचारतात की ते 7 रांजण आहेत ना, मग त्याचं काय करायचं? पंच, मी जातो. हं? अयो ए ते खूळ आहेच का तुमच्या डोक्यात अजून? अयो वैजंता,
अयो वाड्यात अडचण कशाला उगाच म्हटलं काहीतरी निर्णय घेऊन बघावा म्हणून बोलावलं. अक्का माझं ऐका. आज रांजण बघाच तुम्ही. अक्का ह्यांच्या मनासारखं होऊन जाऊ दे. अयो होय, पण त्या धनाचे काय करायचे? मी घरात पण ठेवणार नाही ते धन. आधी तुम्ही बघा तरी. चल आता. मला काय तुमच्यात घेऊ नका, तुम्ही जा.